संपूर्ण रात्र वैदेहीने खुर्चीत बसूनच काढली होती. कविताही रात्रभर जागीच होती. अधूनमधून डोळे मिटले तरी मधूनच ती दचकून जागी होत होती. दोघीही आपापल्या विचारात हरवून गेल्या होत्या. राजाभाऊ सकाळी सकाळी उठून घरातनं बाहेर पडले होते. वैदेहीला ते अपेक्षित होतं. एवढं सगळं झाल्यावर कुठल्या तोंडानं ते तिच्यासमोर येणार होते. राजाभाऊ गेल्यानंतरही वैदेही तशीच बसून राहिली होती. कविताही जागीच होती, पण तिने डोळे मिटून घेतले होते. अचानक कोणीतरी दरवाजा वाजवला. वैदेहीने दचकून दाराकडे बघितलं. कविता भयभीत नजरेनं दाराकडे बघत बेडवर उठून बसली. वैदेहीने उठून दरवाजा उघडला आणि दारात लिझाला बघताच वैदेही मनातनं अस्वस्थ झाली. लिझा आत येत म्हणाली, काय भानगड आहे? आज एकदम आराम दिसतोय तुमचा. वैदेही चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली, अगं आज जागच नाही आली. कधी नव्हे ते कवितालाही झोप लागून गेली होती, त्यामुळे आज आमचं सगळं टाईम टेबलच डिस्टर्ब झालं. राजाभाऊ आज ऑफिसला गेले नाही का? लिझा शोधक नजरेनं वैदेहीकडे बघत म्हणाली. गेले की, आज जरा लवकरच गेले. लिझाची नजर टाळत वैदेही म्हणाली. लिझा एका खुर्चीत बसली आणि कविताकडे पाहायला लागली. लिझाच्या त्या नजरेनं कविता अस्वस्थ झाली होती. मनातनं तिला भीती वाटत होती. लिझा रात्रीच्या त्या प्रकाराबद्दल काही विचारते का काय? आणि झालंही तसंच. कविता बाहेर गेल्याचं बघताच लिझानं विचारलं, रात्री कविता का रडत होती? वैदेहीची अवस्था फार विचित्र झाली होती. लिझाने कविताच्या रडण्याचा आवाज ऐकला होता, म्हणजे आणखीही काही ऐकलं असणार. राजाभाऊंचं बोलणंही कदाचित तिने ऐकलं असावं. लिझाला पटेल असं आता काय सांगायचं? वैदेहीने स्वतःला सावरलं. हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, अगं वेडी आहे ती, उगाचच रडायला लागली होती. वैदेहीकडे अविश्वासानं बघत लिझा किंचित पुढे झोकून दबक्या आवाजात बोलावत अशी म्हणाली, मला नुकतीच कुठं झोप लागत होती. तेवढ्यात कविताच्या आवाजाने मला जाग आली. ती ओरडून काहीतरी बोलत होती. ती काय बोलत होती ते मला समजलं नाही, पण राजाभाऊसुद्धा तसंच ओरडून काहीतरी बोलत होते. हां, ते तिला समजावून सांगत होते. वैदेही पटकन म्हणाली. लिझाच्या चेहऱ्यावरचे अविश्वासाचे भाव अजूनही कमी झाले नव्हते. ती उठली आणि वैदेहीचा निरोप घेता घेता म्हणाली, हे बघ, मला तुझ्याबद्दल आपुलकी वाटते, आपलेपणा वाटतो, म्हणून मी तुझ्या भल्यासाठी सांगते वैदेही, अजूनही वेळ गेलेली नाही. या पोरीपासनं लवकरात लवकर स्वतःची सुटका करून घे, नाहीतर ती तुझं घर उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. वैदेहीला आज पहिल्यांदा लिझाच्या या फुकटच्या सल्ल्याचा मनातनं भयंकर राग आला होता. आणि त्याहीपेक्षा लिझाचं हे आत्ताचं बोलणं कवितानं ऐकलं का काय ह्याची भीती तिला जास्त वाटत होती. लिझा गेल्यानंतरही वैदेही बराच वेळ त्याचाच विचार करत राहिली होती. शेवटी न राहून ती उठली आणि कविताच्या खोलीजवळ आली. दार बंद होतं आणि आतून कविताच्या हुंदक्यांचा आवाज येत होता. वैदेहीने हलकेच दरवाजा वाजवला. कविता, मी वैदेही आहे, दरवाजा उघड. आतून येणारा हुंदक्यांचा आवाज बंद झाला. मग बऱ्याच वेळानं दरवाजा उघडला गेला. वैदेही कविताला घेऊन पुन्हा आपल्या खोलीत आली. कवितानं लिझाचं बोलणं ऐकलंय हे वैदेहीच्या लक्षात आलं. तिला एकदम अपराध्यासारखं वाटायला लागलं, जणू काही तिनेच कविताचा काहीतरी गुन्हा केलेला होता. कविता गप्प होती. तिचा चेहरा उदास दिसत होता. माझ्यावरही नाराज आहेस? वैदेहीनं हसल्यासारखं करत विचारलं. वैदेही असं म्हणताच कविताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळले. कविता प्लीज, आता पुन्हा रडण्यात वगैरे वेळ घालवू नकोस बाई. वैदेही आपल्या बोलण्याला चेष्टेची डूब देत म्हणाली, हे बघ, तो प्रोग्रॅम न हवं तर आपण नंतर करू. मला भूक लागली आहे, तेव्हा काही नाश्त्याचं बिश्त्याचं बघ बाई. थोड्या वेळानं चहा पिता पिता दोघी काहीही न बोलता एकमेकींचा विचार करत होत्या. वैदेहीला वाटत होतं कविताने स्वतः आपल्याला काय ते सांगावं. राजाभाऊ कसं आणि कोणत्या प्रकारे तिला फसवू बघतायत ते सांगावं, म्हणजे त्याच्यावर काय मार्ग काढायचा ते ठरवता येईल. तर कविताला वाटत होतं वैदेहीचा आपण विश्वासघात केला आहे. एवढं सगळं होऊनही अजून तिने आपल्याला घराबाहेर काढलं नाही, हा खरं तर तिच्या मनाचा मोठेपणा आहे. आता कोणत्या तोंडानं तिला सांगायचं की राजाभाऊंपासनं तिला दिवस गेलेत?
ते ऐकून वैदेहीची अवस्था काय होईल या नुसत्या कल्पनेनं तिच्या हृदयाचं पाणी पाणी होत होतं. कविता स्वतःहून आपल्याला काही सांगणार नाही हे लक्षात येताच मग वैदेहीने ही कोंडी फोडायचं ठरवलं. चहाचा रिकामा कप खाली ठेवत ती शांत स्वरात म्हणाली, तू अजिबात काळजी करू नकोस कविता, ते तुला धोका देऊ शकणार नाहीत. कविता एकदम हादरून वैदेहीकडे पाहत राहिली. काहीतरी बोलण्यासाठी तिचे ओठ थरथरले, पण तोंडातनं शब्द मात्र बाहेर पडू शकले नाहीत. वैदेही खिडकीतनं बाहेर बघत होती. कविताकडे न बघता ती पुन्हा म्हणाली, हां मी सांगते तुला, ते तुला धोका देणार नाहीत, पण त्यासाठी तुलाही ठाम राहायला हवं, मनाची तयारी करायला हवी. मी काय? कविताने बोलायचा प्रयत्न केला. वैदेही खिडकीतनं बाजूला होत वळून तिच्याकडे बघत गंभीर स्वरात म्हणाली, मी तुला अजिबात दोष देत नाही आहे, आणि खरं सांगायचं तर त्यांचाही यात काही दोष नाही आहे. मी त्यांना पत्नीचं प्रेम देऊ शकले नाही म्हणून ते तुझ्याकडे ओढले गेलेत. कविता काही न बोलता मान खाली घालून ऐकत होती. आणि तू त्यांच्या पैशाच्या मोहात अडकलीस. वैदेही त्याच गंभीर स्वरात म्हणत होती, तू इथला थाटमाट पाहिलास, पण या वरवरच्या बेगडी सुखसुविधा म्हणजे इथे राहणाऱ्यांचं जीवनसुद्धा बेगडी आहे, सुखाचा आभास निर्माण करणार आहे हे तुला समजलं नाही. तुझ्याकडे एक शरीर होतं, तेच तू पुढे केलंस. पण तुमची जागा घ्यायचा विचार कधी चुकूनसुद्धा माझ्या मनात आला नव्हता. कविता दाटलेल्या आवाजात म्हणाली, नाही कविता, तू चुकीचं बोलतेस. या घरात माझी अशी कुठली जागा नव्हतीच. मी इथे उपरी होते. या घराला एका स्त्रीची आवश्यकता होती आणि ती स्त्री मी नव्हते नाही. आता तू आली आहेस, त्या जागेची पूर्तता झालेली आहे. वैदेहीच्या बोलण्यातला एक शब्दही कविताला समजू शकला नव्हता. या घराला एका स्त्रीची आवश्यकता होती, तर वैदेही ती स्त्री का बनू शकली नाही? तुला यातलं काही समजणार नाही, पण एवढ्यात ते समजून घ्यायची आवश्यकताही नाही आहे. खरं म्हणजे मला ही गोष्ट आधीच समजायला हवी होती. पण जाऊ दे, तू आता आंघोळ करून घे, कपडे बदल आणि जे काही मी सांगेन तसं तसं करत राहा. वैदेही म्हणाली ते खरंच होतं. ही गोष्ट तिला आधीच समजायला हवी होती. वैदेहीने एक निर्णय घेतला होता. वैदेहीने आपलं जे काही थोडंसं सामान होतं ते एका सुटकेसमध्ये भरलं. मग खोलीतल्या वस्तूंवरनं नजर फिरवली. गरजेच्या म्हणून माणसानं आपल्या जीवनात स्थान दिलेल्या किती वस्तू होत्या इथे. अपूर्ण उंचीचा आरसा, रंगीबेरंगी पडदे, अलमारी, खुर्च्या आणि असंच बरंच काही. वैदेहीची नजर मग कवितावर पडली. किती निर्धास्तपणे झोपली होती ती. बिचारीला वाटत होतं, ज्या स्त्रीला हे सगळं काही मिळालं असेल ती किती सुखी असेल, समाधानी असेल. वैदेही उदासपणे हसली. पण मनातले विचार बाजूला टाकत तिने कपडे बदलले, केसांवरनं कंगवा फिरवला आणि संध्याकाळ होण्याची आणि राजाभाऊंच्या परत येण्याची ती वाट बघायला लागली. जाग येताच कविता उठून बसली. समोर बसलेल्या वैदेहीला पाहताच तिची नजर खाली झुकली. नकळत डोळे भरून आले. काहीतरी बोलण्यासाठी तिने तोंड उघडलं, पण त्याआधी वैदेही म्हणाली, आता सगळं काही तुझ्यावर अवलंबून आहे. हे बघ कविता, तू थोडासुद्धा मनाचा कमकुवतपणा दाखवलास तर जे काही मी ठरवलंय त्याचा बट्ट्याबोळ होईल. माझ्यासाठी तरी तू ठाम राहायला हवंस. वैदेही कशाबद्दल बोलतेय, तिने काय ठरवलंय, कविताच्या काही लक्षात येत नव्हतं. कसला कमकुवतपणा? कविताने विचारलं. मी जे काही सांगेन तेच तू करायचं आहे. कविताच्या अजूनही काही लक्षात येत नव्हतं, पण वैदेहीला त्याबद्दल आणखीन काही विचारायचं धाडस तिला होत नव्हतं. चल उठ, आता कपडे वगैरे बदल, केस सारखे कर, ते येतील आत्ता. राजाभाऊंचं नाव ऐकताच तिच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव उमटले. रात्रीचा प्रसंग आठवून ती शहारल्यासारखी झाली. ते माझा गळा दाबतील. कविता थरथरत्या स्वरात म्हणाली, नाही, आता तसं काही ते करणार नाहीत. वैदेहीने जबरदस्तीने तिला कपडे बदलायला लावले. कविता मुकाट्यानं ती सांगेल तसं करत होती. संध्याकाळच्या सुमाराला वैदेहीची आई आली. आईला बघताच वैदेही म्हणाली, बरं झालं तू आलीस, मी तुझी वाटच बघत होते. का गं? तू जे नाटक खेळली होतीस ना, त्या नाटकाचा आज शेवटचा सीन होणार आहे. अगं काहीतरी काय बोलतेस तू? मी काय नाटक खेळलं होतं?
अगं आई, तूच तर त्या नाटकाची सूत्रधार होतीस. वैदेही उपरोधिकपणे हसत म्हणाली. ह्या नाटकातला तुझा पार्ट फार महत्त्वाचा होता आई. त्यावेळी माझ्या वाट्याला केवळ प्रेक्षकाची भूमिका आली होती. ती भूमिका आज तू करणार आहेस आणि आज मी माझी भूमिका निभावणार आहे. काय बडबडतीयस का तू? माझ्या त्या डोक्यात काही शिरायला तयार नाही. ठीक आहे, समजावून सांगते तुला. वैदेहीचा चेहरा आता गंभीर झाला होता. कविताला ओळखतेस ना आई? कविताचे हातपाय एकदम गार पडल्यासारखे झाले. वैदेहीचा आजचा नूर पाहून आई मनातनं भयभीत झाली. आणि राजाभाऊंनाही ओळखत असशील तू? राजाभाऊ? हां, राजाभाऊ, ज्यांच्याशी तू आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं होतंस. काय झालंय काय तुला आज? काय वेड्यासारखं बरळतीयस? शुद्धीवर आहेस ना तू? कपाळावर आठ्या घालत आई उसनं अवसान आणत म्हणाली होती. हां, मी शुद्धीवर आहे का आई? कधी नव्हे एवढी मी शुद्धीवर आहे. ज्या वेळेला तू माझं लग्न लावून दिलं होतंस ना, त्यावेळेलाही मी एवढी शुद्धीवर नव्हते जेवढी आज आहे. वैदेहीला आपल्या आईसमोर एवढं बोलताना कविता आज पहिल्यांदा बघत होती. हे सगळं काय चाललंय हे लक्षात आलं नाही. तिचं डोकं गरगरायला लागलं. तेवढ्या जिन्यावर पावलांचा आवाज आला. कवितानं घाबरून दाराच्या दिशेनं बघितलं. राजाभाऊ आले असावेत का? पण राजाभाऊ आले नव्हते, तर वैभव आला होता. ये वैभव, ये. वैदेही त्याचंही स्वागत करत म्हणाली. माझं मन मला सांगत होतं की आज तू नक्की येशील. वैभवला बघताच आई चांगली गडबडून गेली होती आणि वैदेहीच्या आईला तिथे बघून वैभवची अवस्था विचित्र झाली होती. अरे, तू सुद्धा या नाटकातलं एक पात्र आहेस. वैदेही त्याच्याकडे बघत म्हणाली. कसलं नाटक? वैभवनं गोंधळून वैदेहीकडे पाहिलं. आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचं नाटक. माझ्या, तुझ्या, कविताच्या, राजाभाऊंच्या आणि आईच्या, सगळ्यांच्याच जीवनाचं नाटक. आपण सगळेजण या नाटकातली पात्र आहोत. आजवर आपण सगळेजण हे नाटक रंगवण्यासाठी आपापल्या वाट्याला आलेल्या भूमिका पार पाडत आलो. आणि नाटक म्हटलं ना की त्यात भूमिका करणारी केवळ पात्र असतात. त्यांना स्वतःच्या इच्छा, आकांक्षा, स्वातंत्र्य काहीही नसतं. वाट्याला आलेली भूमिका पार पाडणं एवढं त्यांच्या हातात असतं फक्त. पण आज या नाटकातला शेवटचा सीन आहे. तो पार पडला की आपण सगळे मुक्त. वैदेहीच्या बोलण्यातला एक शब्दसुद्धा वैभवला समजला नव्हता. उलट वैदेहीचं ते बोलणं ऐकून त्याचा गोंधळ उडाल्यासारखा झाला होता. पण मी तर राजाभाऊंना भेटायला आलो होतो. वैभव काहीतरी बोलायचं म्हणून बोलला आणि त्याच वेळी राजाभाऊ दारातनं आत शिरले. स्वतःचा तोल सावरत, मागे पुढे झुलत, नशेनं लाल झालेल्या डोळ्यांनी सगळ्यांकडे पाहत. आले, माझ्या नाटकाचे हिरो आले. वैदेही उपरोधिक हसत म्हणाली. या या या, सगळेजण तुमच्याच एंट्रीची वाट बघत होते. कोण? वैदेही, राजाभाऊ म्हणाले आणि कविताच्या जवळ असलेल्या एका खुर्चीत धप्पकन बसत अनोळख्या नजरेनं सगळ्यांकडे पाहायला लागले. या मुलीला तुम्ही ओळखता? कविताकडे बोटानं इशारा करत वैदेहीने त्यांना विचारलं. या मुलीला? राजाभाऊंनी मान वळवून कविताकडे बघितलं. हां, ही मुलगी, ही कविता आहे. तुमची कविता. माझी कविता? ते जड झालेल्या जिभेनं पुटपुटले. हां, तुमची कविता. कविताची तुम्ही स्वतःसाठी निवड केली आहे ना? राजाभाऊंनी आज जरा जास्त घेतली होती. वैदेहीचं बोलणं त्यांना समजत होतं, पण त्यावरची प्रतिक्रिया व्यक्त करायचं भान त्यांना नव्हतं. मी जातीय राजाभाऊ. तुमचा निरोप घेण्यासाठी मी थांबले होते. वैदेही गंभीर स्वरात म्हणाली. जातेस? कुठं? यावेळी राजाभाऊंच्या चेहऱ्यावर काहीसे आश्चर्याचे भाव उमटले होते. माझ्या घरी. कुठं आहे तुझं घर? तुम्हाला माहिती नाही? मला माहिती आहे माझं घर कुठं आहे. वैदेही, बास झालं हे नाटक. इतका वेळ गप्प बसलेली आई एकदम ओरडली. वैदेही, मला वेड लागायची पाळी आली आहे. हां आई, अगं हे नाटक आता संपलं आहे. या नाटकातली माझी भूमिका संपली. चल आता. कुठे? घरी. घरी? तुला काय कसं समजत नाही गाई?
आजपासून हे घर कविताचं आहे. याआधी कोणाचंच नव्हतं. माझं तर अजिबातच नव्हतं. मी इथे एक अनिवासी म्हणून राहत होते. अनिवासी, ज्याला कसलेही हक्क नसतात, कसलेही अधिकार नसतात, कसलंही भावभावनांचं बंधन नसतं. असलीच तर त्याच्या मनात एक भावना असते, उपरेपणाची भावना. मीही इथे उपरी होते. या घराला खऱ्या अर्थानं आता एक घरवाली मिळाली आहे. तुला वेड लागलाय का? आई एकदम भडकली. तू म्हणालीस म्हणून रस्त्यावरची कुणीही येऊन घराची मालकीण होऊ शकत नाही. अगं, हे ठरवणारी तू कोण आहेस? वैदेही एकदम आवाज चढवत म्हणाली, तुझा किंवा माझा या घराशी काहीही संबंध नाही आहे आणि या बाबतीत तू आता काही बोलणार नाही आहेस. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव आई, आजपर्यंत मी गप्प होते, आता तू गप्प बसणार आहेस. वैदेहीकडून अशा काही बोलण्याची अपेक्षा नसल्यानं आईचा चेहरा खाडकन उतरला. ती गप्प झाली. वैभवही काहीसा डोळे विस्फारून वैदेहीकडे बघत होता. वैदेहीचं हे रूप त्याला नवीन होतं. त्याचा आपल्या डोळ्यांवर, कानांवर अजून विश्वास बसायला तयार नव्हता. कविताची अवस्था काहीशी तशीच झाली होती. राजाभाऊंचीही नशा उतरायला लागली होती. फाटलेल्या नजरेनं ते वैदेहीकडे बघत होते. वैदेही उठली, कविता जवळ आली, तिच्या खांद्यावर थोपटत म्हणाली, आजपासून या घराची मालकीण तू आहेस. पण विवाहाचं बंधन मात्र त्यासाठी आवश्यक आहे, नाहीतर. कविताने वैदेहीचा हात पकडला. हुंदके देत ती जोरजोरानं मान हलवत म्हणाली, नाही नाही, मला हे मान्य नाही. मी तुम्हाला इथून जाऊ देणार नाही. हवं तर मी इथून जाते. नाही कविता, नाही. आता तुला इथेच राहायला हवं. वैदेही तिच्या हातातून आपला हात सोडवून घेत म्हणाली, आठवतंय मागे एकदा मी तुला म्हणाले होते की काही चुका अशा असतात ज्या सुधारणं फार अवघड असतं. त्या चुकीचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावेच लागतात. वैदेहीने सुटकेस उचलली आणि झटकन ती बाहेर पडून जिना उतरायला लागली. राजाभाऊ मान खाली घालून तसेच बसून राहिले होते. कविता मात्र केविलवाणी झालेली होती. केविलवाण्या आवाजात वैदेहीला थांबताई थांबताई म्हणत होती, पण वैदेही थांबली नाही. तिने मागे वळूनसुद्धा पाहिलं नाही. तिची आई आणि वैभव दोघेही तिच्या मागे धावले. तोपर्यंत वैदेही खाली येऊन एका रिक्षात बसली होती. दोघेही रिक्षाजवळ आले. वैभव. वैभव जवळ येताच वैदेही म्हणाली, वैभव, तूही आता घरी जा. वैभवचा चेहरा उतरला. वैदेहीशी त्याला बरंच काही बोलायचं होतं. मी उद्या संध्याकाळी तुझ्या घरी येतो, वैभव म्हणाला. वैदेहीने त्याला काहीही उत्तर दिलं नाही. रिक्षाच्या सीटच्या कडेवर तिने मान टेकवली, डोळे मिटून घेतले. आई घाईघाईत रिक्षात चढली. रिक्षा चालू होताच वैभव वळला आणि खाली मान घालून चालायला लागला. घरी येताच एवढा वेळ आतल्या आत दाबून ठेवलेला आईचा संताप उफाळून आला. वैदेहीला तिने फैलावर घ्यायला सुरुवात केली. वैदेही काही वेळ गप्प बसून आईचं ऐकत राहिली. शेवटी अगदी असह्य झालं तेव्हा ती म्हणाली, आई कृपा कर, आता काही बोलू नकोस. माझं डोकं कलकलायला लागलंय. मला जरा शांत पडू दे. तोंडातल्या तोंडात पुटपुटत आईने बिछाना घातला. वैदेही बिछाण्यावर पडली तेव्हा तिचं सगळं अंग मोडून आलं होतं. कसकस जाणवत होती. डोळे मिटताच डोळ्यांसमोर रंगीबेरंगी वर्तुळं फिरत होती आणि मधूनच कणल्यासारखी ती श्वास घेत होती. आईने तिच्या कपाळावर हात ठेवला. चटका बसल्यासारखा चटकन हात मागे घेतला आणि ओरडली, अगं वैदेही, तू तर तापाने फणफणली आहेस. पण वैदेहीला आईचं बोलणं ऐकूच आलं नव्हतं. ग्लानीने तिचे डोळे मिटले होते. कविताचा अजूनही विश्वास बसत नव्हता. हे सगळं इतक्या वेगात घडलं होतं की वैदेहीने हे सगळं का केलं, कशासाठी केलं, हे अजून तिच्या लक्षात येत नव्हतं. ती इतकी गडबडून गोंधळून गेली होती की आता आपण नेमकं काय करायला हवं हेही तिला समजत नव्हतं. तिची अवस्था विचित्र होऊन बसली होती एकदम. घरातली शांतता तिला खायला उठल्यासारखी झाली होती. या क्षणी हॉलमध्ये ती एकटीच बसली होती. नशेत धुंद असलेल्या राजाभाऊंना कदाचित घरात काय घडलं याची नीटशी जाणीव झालेली नसावी. ते उठून लटपटत्या पावलांनी चालत चालत आपल्या खोलीत निघून गेले होते. कविता बराच वेळ द्विधा मनस्थितीत तशीच बसून राहिली. मग काही वेळानं ती उठली आणि धडधडत्या छातीनं राजाभाऊंच्या खोलीजवळ आली. काही वेळ ती दाराच्या बाहेर उभी राहिली. आज जायचं धाडस तिला होत नव्हतं.
राजाभाऊंची दहशत अजूनही तिचं मन व्यापून राहिली होती. शेवटी धीर करून हळूच तिने आत डोकावलं. राजाभाऊ अंगावरचे कपडे आणि बूट न काढता बेडवर अस्ताव्यस्त पसरलेले होते. कविता हलक्या पावलांनी त्यांच्याजवळ गेली. त्यांचे डोळे बंद होते. ओठ मधून फडफडत होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. काही वेळ ती तशीच त्यांच्याजवळ उभी राहिली. मग पायांना रग लागली तशी बेडचा आधार घेत खाली फरशीवरच बसली. आधारासाठी डोकं बेडच्या कडेवर टेकवलं आणि मग त्याच अवस्थेत कधीतरी तिचा डोळा लागून गेला होता. सकाळी राजाभाऊंना जाग आली. नशा उतरली असली तरी डोकं जरा जड वाटत होतं. क्षणभर ते तसेच पडून राहिले. घर आज एकदम शांत वाटत होतं. नेहमी होणारे सकाळचे आवाज ऐकू येत नव्हते. मनातनं त्यांना आश्चर्य वाटलं. अचानक काल संध्याकाळी जे काही घडलं होतं त्याची अस्पष्ट जाणीव त्यांना झाली. ते एकदम बेडवर उठून बसले. त्यांची नजर कवितावर पडली. ती बसल्या बसल्या बेडच्या कडेवर डोकं टेकून झोपून गेली होती. ते विचारात पडले की ही आपल्या खोलीत कशी आणि वैदेही कुठे गेली असेल. कविताला हलवून जागा करत त्यांनी विचारलं, वैदेही कुठे आहे? कविता दचकून जागी झाली. राजाभाऊंना समोर बघताच तिच्या मनातली भीती पुन्हा उफाळून आली. ते आता आपला गळा दाबणार असं वाटून भीतीनं थरथरत ती म्हणाली, तुम्ही बेशक मला मारा, माझा गळा दाबा, पण मी जाणार नाही. राजाभाऊ गोंधळून तिच्याकडे पाहायला लागले. ते वैदेहीविषयी विचारत होते आणि कविता भलतंच बोलत होती. अगं मी विचारतोय वैदेही कुठे आहे? कविता आता भानावर आली होती आणि आणखीन घाबरली होती. त्या निघून गेल्या. निघून गेली? कुठे? आपल्या घरी. आपल्या घरी म्हणजे हे घर तिचं नाही आहे? त्या म्हणत होत्या. काय म्हणत होती ती? त्या म्हणत होत्या की हे घर त्यांचं नाही आहे. तिचं नाही आहे तर मग कोणाचं आहे? त्या म्हणाल्या, कविता हे घर तुझं आहे. राजाभाऊ डोळे विस्फारून क्षणभर कविताकडे पाहत राहिले. हे कसं शक्य आहे? भावनेच्या भरात वाहत जाऊन त्यांनी कविताशी संबंध जोडले होते. हे जरी खरं असलं तरी वैदेहीची जागा कविता कशी काय घेऊ शकत होती? हे घर वैदेहीचं होतं. तीच या घराची मालकीण होती, कविता नाही. नकळत कविताविषयी वाटणारा संताप त्यांच्या मनात गोळा व्हायला लागला. हे सगळं हिच्यामुळे झालं. सगळ्या भांडणाचं मूळ हीच पोरगी आहे. राजाभाऊंनी दात ओठ खात कविताकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातला तो संताप बघून कविता आणखीन भयभीत झाली. तू तिला अडवलं का नाहीस? मी नशेत होतो पण तू तर शुद्धीवर होती ना. मी त्यांना खूप अडवायचा प्रयत्न केला पण. कविता हुंदके देत रडायलाच लागली. कविताला तसं रडताना बघून राजाभाऊ आणखीन वैतागल्यासारखे झाले. त्यांच्या आईने त्यांना खूप समजावलं. वैभवने त्यांना अडवायचा प्रयत्न केला पण त्यांनी कुणाचं ऐकलं नाही. हे घर माझं नाही आहे इतकंच त्या सारखं म्हणत होत्या. तुम्ही दोघी मला वेडं करणार असं मला वाटायला लागलं आहे. ती निघून गेली ना, मग तू तरी कशाला थांबली आहेस? तूही निघून जा. राजाभाऊ दोन्ही हातानं आपलं डोकं धरत ओरडले. राजाभाऊंचा तो अवतार बघून कविता घाबरून गप्प बसली. काही वेळानं राजाभाऊ स्वतःशी बोलावं तशा स्वरात म्हणाले, मीच जाऊन तिला घेऊन येईन. मीही येईन तुमच्याबरोबर. मी त्यांचे पाय धरीन. कसंही करून त्यांना घरी आणायला पाहिजे. राजाभाऊंनी नुसतं जळजळीत नजरेनं कविताकडे बघितलं आणि मग ते बाहेर निघून गेले. कविता हताश होऊन तशीच उभी राहिली होती. वैदेहीला परत कसं आणायचं हाच राजाभाऊंच्या पुढे मोठा प्रश्न होता. समजा कविताला पैसे देऊन किंवा अन्य काही उपायांनी त्यांनी तिच्यापासून स्वतःची सुटका करून घेतली तरी वैदेही ज्या नाटकीय पद्धतीनं घर सोडून गेली होती ते बघता ती परत येईल याची त्यांना खात्रीच वाटत नव्हती. आणि समजा ती परत आली तरी त्यांच्याकडे पाहण्याच्या तिच्या दृष्टिकोनात नक्कीच बदल होणार होता. आणि मग येता जाता तिच्या त्या नजरेचा सामना करणं त्यांना मोठं अवघड होऊन बसणार होतं. विचार करून करून राजाभाऊंचं डोकं कलकलायला लागलं होतं. पण विचारांचा हा झंझावात थांबवणं त्यांच्या हातात नव्हतं. मध्येच वैदेहीचे विचार मागे पडले आणि कवितानं त्यांच्या विचारांचा कब्जा घेतला. आधी कविताची काहीतरी व्यवस्था लावायला हवी, पण कशी? 2-5 हजार तिच्या हातावर ठेवले तर
पैशानं प्रत्येक गोष्टीची किंमत केली जाऊ शकते आणि या कवितासारख्या पोरीला आणखीन काय हवं आहे? एक रकमी एवढे पैसे तिने कधी आयुष्यात बघितले नसतील. एवढे पैसे पाहताच एका पायावरती. पण ह्या घराची मालकीण होण्याचं वैदेहीनं तिच्या डोक्यात भरवलं आहे. ते बघता ह्या आमिषाला ती बळी पडली नाही तर. राजाभाऊ दिवसभर या जर तरच्या चक्रात गरगरत राहिले होते. त्या दिवशी राजाभाऊ ऑफिसला जायच्या आधी वैदेहीच्या आईच्या घरी गेले. वैदेही ज्या पद्धतीनं घर सोडून आईबरोबर निघून गेली होती ते पाहून त्यांना वैदेहीचा रागही आला होता आणि स्वतःची शरमही वाटली होती. वैदेहीच्या अशा जाण्यामुळे सगळेजण काय म्हणत असतील या विचारानं ते अस्वस्थ झाले होते. पण शेवटी धाडस करून ते तिथे गेलेच होते. वैदेही तापानं फणफणली होती. तापाच्या ग्लानीत असल्यामुळे तिचे डोळे बंद होते. आई तिच्या उशाशी बसून बर्फाची पिशवी तिच्या डोक्यावर ठेवत होती. राजाभाऊंना बघताच तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या, पण ती काही बोलली नाही. वैदेहीची ती अवस्था बघून राजाभाऊ मनातनं कमालीचे शरमल्यासारखे झाले होते. वैदेहीच्या जवळ जात ते अपराधी स्वरात म्हणाले, हे बघ जे काही घडलं त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप होतोय. यापुढे कसल्याही तक्रारीला मी तुला जागा देणार नाही आणि आता यापुढे ती या घरात राहणार नाही. वैदेहीने डोळे उघडले. तिला काहीतरी बोलायचं होतं पण शब्द घशात अडखळत होते. हे बघ मी तिच्या हातावर काहीतरी ठेवतो, तिला घरातनं बाहेर काढतो. राजाभाऊ आवेशानं म्हणाले, नाही नाही. वैदेही जोरजोरात मान हलवत मोठ्या कष्टानं म्हणाली, कविताला. आणि एकदम उशीवर डोकं टेकवत तिने डोळे मिटले. तिची शुद्ध हरपली होती. राजाभाऊ तातडीनं डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टरांनी वैदेहीला तपासलं, इंजेक्शन दिलं. आईजवळ 2-3 प्रकारच्या गोळ्या देऊन त्या कशा द्यायच्या ते सांगितलं आणि मग राजाभाऊंकडे वळून म्हणाले, यांना आरामाची सक्त आवश्यकता आहे. जेवढा जास्त आराम मिळेल तेवढ्या त्या लवकर रिकवर होतील. मी संध्याकाळी परत येईन. डॉक्टर गेल्यावर राजाभाऊ आईला म्हणाले, मी निघतो आता, ऑफिसला जायचं आहे, संध्याकाळी येईन. वैदेहीची आई राजाभाऊंच्या पुढे हात जोडत कळकळून म्हणाली, अहो कसंही करा, त्या हडळीला घरातनं बाहेर काढा. बघितलंत ना तिच्यामुळे माझ्या पोरीची अवस्था काय झाली आहे. राजाभाऊ काही न बोलता मान खाली घालून वळले. तेवढ्यात अचानक वैदेहीचा आवाज आला, हे बघा कविताला बाहेर काढू नका. आई तू तरी त्यांना सांग ना गं, तिला घरातनं बाहेर काढू नका म्हणून. ते घर कविताचं आहे, त्या घरावर तिचा हक्क आहे. राजाभाऊ थांबले नाही. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत ते पटकन घरातनं बाहेर पडले. आणि आता ऑफिसमधनं बाहेर पडताना त्यांच्या डोक्यात एकच विचार घोळत होता, कविताच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा. आणि या विचारांच्या तंद्रीत ते एका बारमध्ये शिरले. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.